हे गाइस, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल बिट्स अँड बियॉन्ड्स. आज मी तुम्हाला दाखवते आहे आयुर्वेदात प्रसिद्ध असलेलं 100 टाइम्स वॉश्ड घी. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे शुद्ध काव घी, थंड पाणी, एक तामण आणि एक छोटा कलश. सिन्स आता विंटर सीझन आहे आणि आपण मॉइश्चरायझर यूज करतोच, तर माझ्या नवऱ्याने विचार केला की असं बऱ्याच वेळा बघितलेलं 100 टाइम्स वॉश्ड घी घरी करून बघावं, म्हणजे घरच्या घरी ऑर्गॅनिक मॉइश्चरायझर तयार. तर इथे आम्ही पाव किलोपेक्षा थोडं कमी तूप घेतलं, कारण फर्स्ट टाइम ट्राय करत होतो, तर ते वेस्ट नको जायला म्हणून. सो बेसिकली हा प्रोसेस असा आहे की तामणमध्ये तूप घेऊन त्यात थोडं पाणी टाकून ते कलशने फिरवत बसायचं 100 टाइम्स. असा एक राऊंड आहे. आणि तसं केल्याने तूप आणि पाणी वेगळं दिसायला लागतं. मग वरचं पाणी बाहेर फेकून द्यायचं किंवा दुसऱ्या भांड्यात काढायचं. असं हे 100 वेळा करायचं आहे, म्हणजे 100 राऊंड्स. तुम्ही हे ब्रेक घेऊन सुद्धा करू शकतात, पण 100 टाइम्स वॉश नक्की करा, म्हणजे ते टोटल 10,000 राऊंड्स होतील. इथे माझ्या नवऱ्याने ब्रेक घेतला आणि मी ते करायला बसली. थोडा कष्ट आहे, पण खूप फायदेशीर आहे. तुम्ही बघू शकतात की त्याचा कलरही चेंज झाला आहे आणि ते खूप लाईट अँड क्रीमी झालं आहे. तुम्ही पण ब्रेक घेऊन करू शकतात. ते 100 टाइम्स वॉश केल्याने तुपाचा उष्णता कमी होते आणि त्याचा कूलिंग इफेक्ट वाढते. ते तुपाचा स्मेलही येत नाही. हे आम्ही ऑलरेडी 1.5 वीक आधी रेडी केलं, पण मला हा फर्स्ट व्हिडिओ मार्गशीर्षपासून सुरू करायचा होता, म्हणून मी हा व्हिडिओ टाकला नाही. हे रेडी झालं आणि त्यानंतर मी आता यूजही करते आहे रोज रात्री झोपायच्या आधी. आणि सकाळी उठून स्किन एकदम सॉफ्ट वाटते आणि झोपही चांगली लागते. हे रेडी झाल्यानंतर तुम्ही ते एका ग्लास कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतात. ते 6 मंथ्सपर्यंत व्यवस्थित राहते, त्याला काही प्रॉब्लेम्स होत नाही. हे माझं तयार झालेलं आहे. तर आता तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हाला जमलं तर. पण पॅच टेस्ट आधी करा, कारण उगाच असं नको व्हायला की ते सूट नाही करत आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.